महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श पत्रकारिता आणि साहित्य सन्मान पुरस्काराचं वितरण बिहारचे राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या हस्ते नुकतंच पुण्यामध्ये झालं। यावेळी कविवर्य मंगेश पाडगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमात पाडगावकरांनी म्हटलेली कविता या बुलेटिनमध्ये जाता जाता प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। काय म्हणालात? या ओळी चिल्लर वाटतात आणि काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात। असल्या तर असू दे आणि फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं, मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं आणि उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं। व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंट मध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं। कारण लव हे त्याचं दुसरं नेम असतं। प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात। ते वयच आहे, माझ्या अजूनही फुलतात। 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात आणि जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात। आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती। तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती आणि तरी सुद्धा लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो। होडी सकट बुडता वाचलो होतो। बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, कारण प्रेमानेच अलगदवर काढलं असतं। तुम्हाला हे कळलं होतं आणि मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। प्रेम बीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात। प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात। असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही। 5 मुलं झाली तरी प्रेम बीम कधी सुद्धा केलं नाही। आमचं काही नडलं का? प्रेम मुलं झाली की आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं, तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं। प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। काय म्हणालात? या ओळी चिल्लर वाटतात आणि काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात। असल्या तर असू दे आणि फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।